आणि याच विमान अपघातासंदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना। मेघालय परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळलं। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं। अहमदाबादमधील विमानाच्या स्फोटाचा व्हिडिओ समोर। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळतानाचे दृश्य समोर। स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाल्याची दृश्य। अहमदाबादच्या बीजी मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं एअर इंडियाचं विमान। रुग्णालयातील 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती। रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचं विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयाच्या आतले फोटो समोर। फोटोवरून घटनेच्या भीषणतेचा अंदाजही लावता येतो। एअर इंडियाचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणाच्या काही इमारतींचं नुकसान, तर परिसरात पार्क केलेल्या काही गाड्याही आगीच्या भक्ष्य झाली। विमान दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट। उड्डाण करताना विमानाचा अपघात। एअर इंडियाचं AI-171 विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळलं। विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते अशी माहिती। अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती। अपघात झालेल्या विमानात 169 भारतीय नागरिक होते, तर 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती। अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही प्रवास करत होते। कोसळलेल्या विमानात माजी मुख्यमंत्री रुपाणी हे प्रवास करत होते। त्यांचा बोर्डिंग पासही समोर। विमान दुर्घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य सुरू। जखमी लोकांवर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांची धावपळ। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून विमान दुर्घटनेतील जखमी नागरिकांची विचारपूस। अहमदाबादमध्ये असरवा सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस। विमान दुर्घटनेनंतर अहमदाबाद पोलिसांकडून आपत्कालीन नंबर जारी। आपत्कालीन सेवा आणि माहितीसाठी 7925620359 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन। विमान दुर्घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन राबवत असताना प्रवाशांचं सामान, काही बॅगा रेस्क्यू टीमच्या हाती। अनेक वस्तू जळालेल्या अवस्थेत। विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून शोक व्यक्त। एअर इंडियानं एक्स अकाउंटवरचा डीपी हटवला। अहमदाबाद विमानतळावरील विमान सेवा पूर्ववत। विमान दुर्घटनेनंतर जवळपास 3.5 तास विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग बंद। एअर इंडियाचं लंडन पणजी विमान रद्द। खबरदारी म्हणून लंडनहून गोव्याला येणारं विमान रद्द करण्यात आल्याची माहिती। अहमदाबादहून दिल्लीसाठी तसंच मुंबईसाठी आज रात्री विशेष एसी ट्रेन चालवली जाणार। अनेक विमानांचं उड्डाण रद्द झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन चालवली जाणार। दिल्लीत नागरी उड्डाण खात्याच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक। अहमदाबादमधील दुर्घटनेनं आपल्याला धक्का बसला असून हे दुःख शब्दात सांगता येणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अपघातातील पीडितांसाठी संवेदना व्यक्त। पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन यांच्याशी चर्चा। अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश। अहमदाबादमधील दुर्घटना वेदनादायक असून प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना। सोनिया गांधींकडून एक्स पोस्ट। अहमदाबाद एअर इंडियाचा अपघात अत्यंत हृदयद्रावक असून या कठीण काळात प्रत्येकाच्या कुटुंबासमवेत असल्याची आपल्याला संवेदना असल्याची राहुल गांधींची प्रतिक्रिया। विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू। असोसिएटेड प्रेसनं ही माहिती दिलेली आहे आणि विमान दुर्घटनेत कुणीच बचावलेलं नाही असं AP वृत्त संस्थेनं सांगितलेलं आहे। या घडीची ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती आलेली आहे। विमान अपघातामध्ये सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। असोसिएटेड प्रेसनं ही माहिती दिलेली आहे। विमान दुर्घटनेमध्ये कुणीच बचावलेलं नाही असं AP वृत्त संस्थेनं सांगितलेलं आहे। अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी AP वृत्त संस्थेला ही माहिती दिलेली आहे। गुजरातमधील विमान दुर्घटनेनंतर काँग्रेसकडून 3 दिवसांचा मुखवटा जाहीर करण्यात आला आहे। आणि या घडीची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। असोसिएटेड प्रेसनं
ही माहिती दिलेली आहे। विमान दुर्घटनेत कुणीच बचावलेलं नाही असं एपी वृत्तसंस्थेनं सांगितलेलं आहे। अतिशय भीषण आणि दुःखद अशी ही बातमी अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी एपी वृत्तसंस्थेला ही माहिती दिलेली आहे। दरम्यान ज्याची भीती होती तीच भीती आता व्यक्त केली जाते। गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा दुर्दैवी अपघात घडलेला होता। या अपघातामध्ये जे कुठले प्रवासी होते, जे क्रू मेंबर्स होते, विमानातल्या अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। असोसिएटेड प्रेसनं ही माहिती दिलेली आहे। भीषण असा हा अपघात घडलेला होता। या विमान दुर्घटनेमध्ये कुणीही बचावलेलं नाही असं एपी वृत्तसंस्थेनं सांगितलेलं आहे। अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी एपी वृत्तसंस्थेला ही माहिती दिलेली आहे। अतिशय भीषण असा हा अपघात होता। साधारणपणे 1:31 या विमानानं उड्डाण घेतलं होतं। त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हे विमान कोसळलेलं होतं। काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला होता। पायलटनं देखील आपत्कालीन संदेश पाठवलेला होता, मात्र जे विमान जे होतं ते कंट्रोल झालेलं नाही। या विमानाचा अपघात घडलेला आहे। इमारतीवर जाऊन हे विमान कोसळलेलं होतं। त्याचा काही भाग इतर इमारतींवर देखील कोसळलेला होता। मेघानीनगर परिसरामध्ये संपूर्ण हा अपघात घडलेला होता आणि आत्ताची जी अपडेट हाती आलेली आहे, या अपडेटनुसार विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 प्रवासी जे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे। असोसिएटेड प्रेसनं ही माहिती दिलेली आहे। विमान दुर्घटनेमध्ये कुणीही बचावलेलं नाही। मोठं असं हे बोईंग विमान होतं। एपी वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलेली आहे। एपी वृत्तसंस्थेला अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिलेली आहे। अतिशय भीषण असा हा अपघात होता। या सगळ्यामध्ये सर्वच्या सर्व 242 प्रवासी यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि हा सगळ्यात भीषण हा विमानाचा अपघात आहे अहमदाबादमधला। आणि अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाचं विमान क्रॅश झाल्यावर विमानतळाच्या आतून एका प्रवाशानं व्हिडिओ काढला होता। तो व्हिडिओ आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। विमानतळापासून काही मीटर अंतरावरच विमान कोसळलं हे या व्हिडिओत देखील जाणवलंय। सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासूनच हे जे विमान होतं हे विमान कोसळलेलं होतं आणि अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाचं हे विमान क्रॅश झाल्यानंतर विमानतळाच्या आतून एका प्रवाशानं व्हिडिओ काढलेला होता। आणि जर आपण पाहिलं तर स्पष्टपणे जे धुराचे लोट आहेत ते पूर्णपणे आकाशात कसे पसरलेले आहेत हे देखील समोर आलेलं आहे। हाच व्हिडिओ आता एबीपी माझाच्या हाती देखील लागलेला आहे। विमानतळापासून काही मीटर अंतरावरच हे विमान कोसळलेलं आहे आणि हे स्पष्टपणे या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळतंय। तेव्हा अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात घडलेला आहे। सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे असं एपी वृत्तसंस्थेनं सांगितलेलं आहे। एपी वृत्तसंस्थेला अहमदाबादच्या आयुक्तांनी या सगळ्याबद्दलची माहिती दिलेली आहे। विमान अपघातामध्ये कुणीही बचावलेलं नाही असं देखील कळतं आहे। अहमदाबाद विमानतळातून जो काही एक व्हिडिओ काढलेला होता आतल्या प्रवाशानं, हा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे आणि विमानतळापासून अगदी काही मीटर अंतरावरच हे विमान कोसळलेलं होतं। रहिवासी भाग संपूर्ण आहे हा मेघानीनगर याच परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं होतं। अत्यंत छिन्न विछिन्न हे सगळे विमानाचे अवशेष जे आहेत ते देखील इतस्ततः पसरलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया। गुजरातमधील विमान दुर्घटनेनंतर काँग्रेसकडून 3 दिवसांचा मुखवटा जाहीर। काँग्रेसने आयोजित केलेल्या मशाल मोर्चा तूर्तास स्थगित। अहमदाबाद लंडन विमानातून प्रवास करणाऱ्या काकांनी शेवटच्या क्षणी तिकीट कॅन्सल केलं, त्यामुळे आजोबांचा जीव थोडक्यात बचावला। मुलाला भेटण्यासाठी लंडनला ते जाणार होते। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत जाणून दुःख झालं, धक्का बसला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एक्स पोस्ट। अहमदाबाद विमान दुर्घटना अतिशय धक्कादायक असून त्यात मृत्युमुखी पडलेल्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली। अहमदाबाद विमान दुर्घटना धक्कादायक, क्लेशदायक आणि दुर्दैवी असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अहमदाबादला एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणार आहे, शरद पवारांची एक्स पोस्ट।